अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अधिक मास अध्यात्म अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्ये नमः. जय सद्गुरुनाथ समर्था. तुमचे चरणी माझा माथा. सदा सर्वदा राहो देई ताता. ऐसा वरदाता देई की. नमनी नमन जरी करावे तरी नमन रूपी हे जग आघवे. तेथे नमन वाचिया नावे. शून्याकार शून्याकार जेथे झाला तेथे भासची अवघा बुडाला. तया भासा पलीकडे ठाव स्वामीला. मनोनी नमनाला मती नाही तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी. आणि मूर्ती ठसावी बरी जैसियाल कृपेची लहरी. मज दिनावरी असावी चित्ती धरिला जो नेम. तो सिद्धी पावो सुगम अंतरी वसुदे प्रेम. नेई नेम सिद्धी हा असो आता स्तुतिवाद. वधू आता कथानुवाद जेने संतोषीय गोविंद. स्तुतिवाद ऐकोनी जैसे याचक भिकारी. जाती श्रीमानाची द्वारी त्याची स्तुती केली यावरी. प्रसन्न अंतरी तो होय मग होवोनिया प्रसन्ना. पुरवी तयाची मनकामना तेवी स्तुती वाद्ये लक्ष्मी रमना. दासा प्रति पाळित मलमासेषु सर्वेषु. स्वयं देवो जनार्दन तमदृश कृत यच्च स्वल्प वा यदि वा बहु. दान होम व्रत स्नान तपो ब्राह्मण भोजन. तेन लिप्तेन देहेन स याती नरक चिर. मग म्हणे क्षीराब्धिशायी ऐके हो कांचन देही. या मलमासाचे ठाई काय कीजे हो लक्ष्मी. तरी अल्प अथवा स्वल्प काही तरी कीजे दान तप. होम अथवा ध्यान जप शक्तीनुसार पैकी जे. शक्ती असून जो न करी तो रवरव भोगी अघोरी. यात संदेह निर्धारी नसे सुंदरी जानपा. ऐसे ऐकुनी उत्तर लक्ष्मी वदे प्रत्युत्तर. हे नाथ दिनोद्धार प्रश्नाक्षर ऐकीजे. श्रीरुवाच निर्धनाच दुराचारा. परभाग्योपजीवन नरा न किंचि ज्वानिती. पशुद्वचरातिः विवेको नस्ति येषेव. किंकार्य लिम्मुचे तत्सर्य ब्रह्मी मे देव यद्यह तव वल्लभा. हे स्वामी जगन्निवासा निर्धना ते उपाव कैसा. दुराचारी पुण्यलेशा स्वप्नी नेने कैसा तो. अविवेकी असती जे प्राणी पशुवत विचरती जनी. तया प्राणी याते कैसेनी मुक्ता घडे स्वामी राजा. यासी उपाय केऊता तो सांगिजे कृपावंता. म्हणून चरणी ठेविला माता मग अनंत बोलत. विष्णुरव्रते दाने तथा नक्ते याचित काय शोषणे. सर्वता नास्ती सामर्थ्य तै कार्य द्विजसेवन. साधूना दर्शन स्पर्श कीर्तन श्रवण तथा कर्तव्य शक्ती है नस्तु लोकांतर सुखप्रद. तरी एक हो सुंदरी द्रव्य नसे जरी पदरी. तरी कष्ट व्हावे शरीरी साधू दर्शने महालाभू. देवदर्शन पुराणी काया कष्ट विजे गोसेवानी. तया तेन लगे कपर्दी कदानी तपे करोनी मी तोषे. हेच विषयी इतिहास ऐके हो स्वस्थ मानस. जयाचे निमज संतोष तोची प्रकार अवधारी. पवित्र तूल गावो मंगलमच्युते. गावो भूमीच्च भूतानी स्थावरानी चरणाची. हा भुवनत्रयाचे ठाई गौतमी ऐसे दैवत नाही. जिने कष्ट उनिया देही क्षीरवृष्टी करी जगाते. तरी प्रत्यही करावे पूजन न घडे तरी मळमासी जान. मासवरी करावे पूजन ते निरूपण अवधारी. एक मास पर्यंत जान स्वयं नक्त करावे आपण. प्रांतकाळी करून स्नान देवर्ताचन पैकी जे. मग करावे गौतमी पूजन तया एवढे नसे पुण्य. घालोनी तृणधान्य भावे चरण वंदावे. गोपूजे लाविजे भाळी तेने स्नान केले यमुना जळी. उठोनिया प्रांतकाळी आधी गौतमी नमावी. मग गौतम पुत्रा करून वंदन गोमय सडा समार्जन. तया योगे पवित्र सदन होय जान तयाचे. तया घरी लक्ष्मी निवास ठाव नसे रोग अपमृत्यास. निरंतर करी निवास सदैव यश तो लाहे. ऐसे गौतमीचे पूजन करून मग सुशील
सपंतिक द्विज बोलावून तयाची पूजा अर्घ्यपाद्यादी करून द्यावे दान तया प्रती. सालकारी संयुक्त करून दोहन पात्र वस्त्र अलंकार जान गळा पुष्पमाळा घालून घंटा बांधून दान द्यावे. तये घंटीचा होता नाद स्वर्गी सुख पावे पितृवृंद. उतरोनी वैतरणीचा कंद सुख संवाद तो करी. पुरुष अथवा हो का नारी उभयंता लाभाची समान परी. गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी दैवत आन असेना. गोभ्यो यज्ञा प्रवर्तते गोभ्यो यज्ञा समष्टिता. गोभ्य वेदा समूर्तिनास षडग पदक्रमा. त्रणानि खादति वसत्यरण्य पिबति यान्य. परिग्रहाणि दुह्यति वायति पुनति विश्वं. गवारं सर्जयति जीवलोकं. सृष्टां शृङ्गाव शमयतीं पापदृशाश. गावास्तित्वन्नयन्ति संरक्षिता क्षोभयन्ति. विक्तं गोभिर्नतुल्य धनमस्ति किंचितमः. गौतमी विनन हो यज्ञ. गोक्षीरे विनन घडे हवन. पंचामृत विनन घडे पूजन. श्री विष्णू महाविष्णूंचे. जया घरी गौतमीचे पूजन पवित्र तयाचे सदन. तेथे जेथे नसे संडास समार्जन जाणावे सदन स्मशान ते. पहाते गौतमी परोपकारी तृण भक्षून अरण्या माझारी. स्वइच्छा जळाते प्राशन करी भारक वनावरी घालिना. स्वसदनी घेऊन जान श्रीर वृष्टी अमृत समान. तेने तृप्त होती अबलाजन ऐसी कृपा घनधेनु ती. गोमये पावन सदा सदन अंगस्पर्शे पाप क्षाळन. गोमूत्रे पंचगव्या ते पवित्रपण शास्त्री जान बोलिलसे. प्रायचित्त घेता जना प्रती देहाचे दोष दहन होती. मग ते स्व सुखे नांदती प्रसादे धेनूचिया. ऐसे धेनूचे करून पूजन मग ते ब्राह्मणा द्यावी दान. तेने पुनीत होती जन जगजीवन संतोषे. कृपा करून तयावरी प्राप्त करी निजपुरी. न विसंबे क्षण भरी ऐसे मुरारी बोलिला. ऐसे केलिया गोदान ते दिनी करावे ब्राह्मण भोजन. षडसकृता सहित अन्न यथेष्ट भोजन पै द्यावे. त्रयोदश गुणी तांबूल वेळा लवंगा सुपरी मळ. चंदन अर्पिजे सुशीतळ द्विजकुळ तोषवावे. मग वस्त्र अलंकार नाना शक्तीनुसार द्यावी दक्षिणा. तुझ प्रत्यक्ष जनार्दना म्हणून चरणा नमावे. परी येथे अवघड मोठे तात्काळ मनी अहंकार उठे. अहंकारे मी तवन भेटे नेटे पोटे पळे मी. मनोनी यथा सांग कर्म ते घडेना. घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. ऐसे बोलिले साधू वचना ते अमान्य करवेना माझेनी. अहो या साधू वचनासाठी मी अवतार धरी कोटी. परितयाची वचने गोमटी पाववी शेवटी सिद्धींते. या लागी निरहंकार जान करावे जपतप दान पुण्य. तया ते मी जनार्दन न विसंबे क्षण भरी. माझा मज अहंकार जाहला हयग्रीव जाहलो तये वेळा. मनोनी सकल जगाला करून गलबला सांगतो. थोडे करा अथवा फार परी मनी न धरा अहंकार. तेने मे तुष्टे सर्वेश्वर वाहे भारतयाचा. ये धरती श्लोक गीतार्थाचा पार्था प्रति निरोपिला साचा. तोची अभिप्राय येथीचा मनी आना निर्धार. मदर्पयानी कर्माणी कुवर्ण सिद्धिम वास्यसि ततं. कर्म फल त्याग त्यागश्चातिरनंतरम. ऐसे फलशारहित दान जे करीती मदर्पण. ते प्रिय मज लागून बहु बोलून काय दावू. जया आवळी मोक्षाची तेने पूजा करावी नेमाची. मलमास विशेषाची सामग्री पुण्याची अपार. योग तू वांछित स्वर्ग गोपूजा सकरोत वै. अधिमासे विशेषणे शुभवत्या यवसादिना. ऐसे गो महिमान तुझ म्या केले निवेदन. म्हणून स्वये जनार्दन लक्ष्मी प्रती आपण सांगत. तोची अभिप्राय आघवा तुम्हा श्रोतिया बरवा. प्राकृत भाषेचिया गौरवा किंतु न धरावा मानसी. संमती साक्ष द्यावी आदरे माझी पद्मरचने होती अक्षरे. स्फूर्तिदाता श्री रघुवीरे तया आधारे वदलो पै. ऐसिया गोपू पूजनाचे विधान भावे करीती पूजोनी दान. तयाची यमयातना चुकोन पावे सदन मोक्षाचे.
ये धरती संशय न धरावा, साक्षेपी श्लोक परिसावा, संमतेसी प्रत्यय पहावा, पद्मपुराणीची पै पूजनस प्रवश्यमी, गवा मग निवारणम, दानदेय विशेषणम, स्वर्गद सुखद नरणा, मग लक्ष्मी म्हणे जे माधवा, ऐसा महिमा सांगता बरवा, परिसंदेह माझिया भावा, तो निरसावा स्वामिया, गौतमी देवी अवतारी, आणि प्रचितीस पर उपकारी, देवी ती विष्ठा भक्षक निर्धारी, काय म्हणोनिया. मग बोले रमाधो, ऐक याचा अभिप्रावो, शापास्तव पहा हो, विष्ठा भक्षक ते झाली, तरी शाप तो कवनाचा, परिसे भाव पै येतीचा, सदाशिवे दिधला साचा, शाप सांचा ती येते. एकदा आम्ही आणि चतुरानन, गेलो कैलासा लागून, परी चतुरानना ते अभिमान, सृष्टी करता मी एक, ते जाणुनी सदाशिवे, ब्रह्मया ते निविदिले बरवे, जे आमुचे मुकुटा ते अवलोकावे, आणि सत्वर यावे माघारे, तया देखता आम्हा लागी, निरोपिता झाला महायोगी, आमुचे पदतळ पाहून योगी, परतून यावे माघारे, ऐसी आज्ञा कैलासनाथे, दिधले आम्हा उभयताते, अभिमानी जाणुनी ब्रह्मयाते, मुकुट शोधाते तो गेला, मग आम्ही जाऊन पाताळा, शोधिता आलो रसातळा, अतळ वितळ सुतळा, सप्त पाताळा शोधिले, परी ठावन लागे चरणाचा, खेद खिन्न होऊन तेथे साचा, परतोन आलोन बोलवे वाचा, शिवाजवळी अधोदृष्टी अधोमुख, हे देखून कैलास नायक, माते आश्वासोनी नावेक, बैसक्षेन एक पै आता, तो इकडे ब्रह्मदेवे काय केले, 21 स्वर्ग धुंडाळिले, परी मुकुटाचा अंत न कळे, म्हणे परतोनी जाता भेद न दिसे मज लागी, तव कुडी बुद्धी उपजली अंतरी, तो धेनू आणि केतकीचे पाचारी, साक्ष द्यावया शिवाजवळी, चला समागमे माझिया, ऐसी समागमे घेऊनी, कमळासन आला कैलास भुवनी, रुद्राक्षा ते नमुनी, बोलता झाला पै परमावेशे, बोले तेव्हा मुकुट पाहुनी सदाशिवा, साक्षी घेऊनी एधवा, दर्शनाते पै आलो, साक्ष पुसता चंद्रमौळी, असत्य वदले ते वेळी, म्हणून क्रोधे शापिली दोघाते नीलकंठे, तैपासुनी विष्ठा भक्षक, धेनू झाली असे देख, अपूज्य झाला तो केतक, ऐसा कथानक पूर्वीचा, तुझी या संशयाची निवृत्ती, झाली के नसे चित्ती, धेनू सर्वांगी पवित्र म्हणती, मुख जाणते अपवित्र, मागुती संशयाते धरून, म्हणे माधवा लागून, तरी सरस्वती ते निवासस्थान, जीवाग्री असे की, ऐसिया कुक्षळ स्थानी, सरस्वती ते निवास काय म्हणोनी, मग बोले मोक्षदानी, एक कथनी तेची पै, एके दिवशी एकदा, ब्रह्मदेव चेवला बुद्धिवादा, कामबुद्धीने पेटला मदा, सरस्वतीशी हे अंतरी जाणविले शिवाते, मग शापिले येते, अकुळी घडे वासतुते, अपवित्र ते गर्वित, ऐसा शाप सरस्वतीशी, देता झाला कैलासवाशी, मनोनिया जीवाग्रेसी, निवासतयेसी पै झाला, आता कलयुगा माझारी, कुपात्री ते निवास करी, आणि कुळवितांचे घरी, कुळी उपजे मूर्ख पुत्र, तथापि विद्या असली किंचित, तरी गर्वे केला त्याचा निपात, तया गर्वाने वाताहत, अकुळी जन करिताती, कुच्छित मनुष्याचे देही, विद्या प्राप्त होता पाही, मग बोलो नेदी कवनासही, मदबळे विद्येचेनी, असो आता हे प्रस्तुत, पुढे होणारे ते कथिले निश्चित, परी जे जन शुचिस्मत, तयाने आपुले हित साधावे, अकिंचन असलिया जाण, पर्वकाळी न घडे दान पुण्य, ग्रहण आलिया ही जाण, नेदी भिजवून अडकारू का, मनोनिया मलमासी, भावे सेवावे देवासी, पूजावे अति आदरेशी, गो ब्राह्मणासी आदरे, ऐसी एक मास करिता पूजा, मज अभार होय अधोक्षजा, कृपाळू होवोनिया पूजा, घालून निवारी पापाते, पापे होता निर्मुक्त, मग सहजची मोक्ष प्राप्त, मनोनिया हे व्रत, मलगासी सेवावे, इतुका इतिहास बरवा, लक्ष्मी ते निवेदे माधवा, तोची अभिप्रावो आघवा, तुम्हा पुढे विस्तारिलासे, इते श्री मलमास महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोहरसूत विरचित द्वितीयाध्याय संपूर्ण. श्रीकृष्णार्पण. नमस्ते.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.